महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत डोंबिवलीतील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला। मनसे नेते राजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्याला मोठा प्रतिसाद देखील मिळाला। पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजू पाटील यांनी नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले। कार्यक्रमात मनसे वैद्यकीय कक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। तसेच डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांनी लवकरच मनसेच्या वतीने दिव्यांग सेलची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केली। नागरिकांना आरोग्य विषयक आणि सामाजिक स्तरावर अधिक चांगली मदत मिळावी हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमात बोलताना राजू पाटील म्हणाले, मनसेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला सन्मान मिळतो। इतर पक्षांमध्ये जो सन्मान मिळत नाही तो मनसेमध्ये मिळतो। नागरिकांच्या सेवेसाठी वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षांवरही अप्रत्यक्ष टीका केली। मनसेचे स्वतंत्र कार्यालय उभारण्याबाबत बोलताना आमच्याकडे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा पैसा आहे, मोठ्या कंपन्यांच्या देणग्यांवर आमचा पक्ष चालत नाही असा टोला त्यांनी लगावला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मनसेने आधीपासूनच पाठिंबा दिल्याचं सांगितलं। आंदोलनस्थळी मनसेचे कार्यकर्ते आणि स्वतः राज ठाकरे यांनी देखील भेट दिल्याचं त्यांनी नमूद केलंय। सरकारने केलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। या मेगा पक्ष प्रवेशामुळे डोंबिवलीतील मनसे संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे विशेष लक्ष लागले आहे। तुम्ही पाहिलं असेल की आमचे काही महिला गेल्या होत्या किंवा 14 गावातले काही पदाधिकारी गेले होते किंवा आता काही गेलेले पदाधिकारी आले। हे एक क्षणापुरते काहीतरी विचार करून डोक्यात आणून तरुण पोरं असतात, काहीतरी डोक्यात विचार घेऊन जातात आणि मग तिथे गेल्यावर पस्तावा होतो। असे बरेच प्रकार आमच्या कानावर येतात। मग ते सांगतात की दादा नाही, आम्हाला साहेबांच्या पुढे कुठे जाता नाही येत। जी मजा या पक्षात काम करायला आहे, तरुण रक्ते आणि दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांना त्यांचे लिमिटेशन समजतात आणि आम्ही मोठ्या मनाने त्यांना प्रवेश देतो। परंतु जे कोणी पैसा किंवा आर्थिक व्यवहार करून गेले असतील त्यांना आम्ही घेत नाही, हे तेवढंच करायचं नाहीच आहे ना। म्हणजे काय ते फक्त यंत्रणेप्रमाणे कार्यकर्त्यांना राबवत असतात, टास्क देत असतात आणि मग असे आमच्या सोबत काम केलेले जे तरुण पोरं असतात त्यांना गेल्यावर पस्तावा होतो की ज्या प्रकारे यांत्रिक पद्धतीने तिथे काम करावं लागतं। समजतं की खोटं बोलायला सांगतायत, खोटं हिंदुत्व गळ्यात मारतायत, खोट्या गोष्टी बोलायला लावतायत, ते पटत नाही ते पोरांना, मग ते येतात। त्याला आम्ही यांत्रिक बोललो। दादा पाटील ज्या पद्धतीने लढले किंवा उपोषणं केली, आम्ही स्वतः त्यांना समर्थन केलेले। मी कित्येक माझ्या सहकार्यानं जायला, म्हणजे मराठवाड्यात त्यांच्याकडे जायला गाड्या वगैरे करण्यासाठी आम्ही इकडंही मदत केलेली आहे। त्यांची इथे आंदोलनं चालू होती, तिथे जाऊन आम्ही बसलेलो। मान्य राजसाहेब तिथे गेलेले, त्याच वेळेस मान्य राजसाहेबांनी जरांगे दादांनी सांगितलं होतं की हे राजकारणी निगरगट्टे आहेत, तुम्हाला फसवतील। आज तेच झालं। नवी मुंबईत जो GR दिला त्याचं पालन झालं नाहीये। त्यानंतर पुढे ज्या नोंदी दिल्या त्यांना, लोकसभेला जरांगे दादांचा हिस्सा दिसल्यावर विधानसभेच्या वेळेस त्यांना परत काहीतरी गाजरं दाखवली, त्यांचा वापर करून घेतला। वापर केला असंही नाही बोलता येणार, ते खूप सुज्ञ आहेत जरांगे दादा। परंतु त्यांनी एक चान्स दिली की चला आपण यांना चान्स देऊया, गोष्टी बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत, दुसरं सरकार आलं येणार नाही। त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं मदत झाली या दोन्ही पक्षांना आणि आता मान्य राजसाहेब बोलले तेच दिसून येते। आमच्या सहकार्याने आम्हाला विनंती आहे, सूचना केली की एक पक्षाचं मोठं कार्यालय बनवायला पाहिजे। बोलू बनवू आपण, आपला मेहनतीचा पैसा आहे, काय बीप एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आमच्या पक्षाला डोनेशन देत नाही। त्या अनुषंगाने बोललो आमच्या पद्धतीने आम्ही बनवा, त्यांना एक दिलासा दिला। राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली।